पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोड नदीनं रौद्ररूप धारण केलंय। धोकादायक पातळीवरून वाहणाऱ्या घोड नदीच्या पुराचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। तर याच पूरस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। गेल्या काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। कुकडी प्रकल्पामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कोसळणारा पाऊस, नद्या ह्या दुथडी वाहू लागलेल्या आणि या दुथडी नद्यांचं रूप रुद्ररूप पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की कॅमेरामॅनला मी दाखवू इच्छितो, या नद्यांचं रूप जर पाहिलं तर पात्राच्या बाहेर गेलेलं आहे आणि याचा परिणाम कुठेतरी नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे। खरं तर या मोठ्या संख्येनं वाहणारं हे प्रवाहित झालेलं पाणी या ठिकाणी डिंबे धरण असेल किंवा वडस धरण असेल, या धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह असेल, त्याचप्रमाणे कुकडी धरणातील येडगाव धरणाचा प्रवाह विसर्गित झालेला पाण्याचा प्रवाह मिळून खरं तर ही नदी मोठ्या प्रमाणात वाहत असते आणि याचा परिणाम कुठेतरी नदी प्रवाहाच्या पाण्याच्या विसर्गावरती होताना पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात इशारा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या ज्या जलमोटारी आहेत त्या खरं तर या नदी पात्रात असतात, त्या काढण्यासाठी काही शेतकरी या पाण्यामध्ये उतरत असतात। पण प्रशासनाच्या वतीनं पाण्याचा प्रवाह पाहिल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत असताना या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी उतरू नये किंवा प्रवास करू नये असं प्रशासनाच्या वतीनं वारंवार सांगितलं जात असताना या नद्यांचा खरं तर पाण्याचा प्रवाह अजूनही वाढण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।